मान्यता दिली, त्यांना चिन्ह दिलं. ऐका ना, आपण क्रॉनॉलॉजीने जाऊ. हा पहिली घटना ही आहे ना, पहिली घटना ही आहे. येत नाही आता या सगळ्या गोष्टीचा प्रश्नच येत नाही ज्यावेळी पुढचा मुद्दा जो घडला ना, नाही राजू वाघमारेजी, कसं आहे ना, या सगळ्या गोष्टीमध्ये क्रोनॉलॉजी का महत्वाची आहे? पहिल्यांदा जे घडलं त्याला हा मागचा बेस आहे ना. तुम्ही जे सुरुवातीला टप्प्यात निवडणूक आयोग तुमचे हेच सगळे ग्राह्य धरले होते ना पुढचा निर्णय देताना, बरोबर आहे ना असीमजी? नाही कमलेशजी निवडणूक आयोग बरोबर आहे. माझं काय म्हणणं माहिती आहे का, एक राजकीय ऐका कमलेशजी, माझं स्पष्ट मत काय आहे की एखादी राजकीय पक्ष चोरी करताना अनावधानाने कोणत्याही चोरीमध्ये काही फुटप्रिंट राहून जातात, काही पुरावे राहून जातात. तसंच हे झालेलं आहे. उद्धव साहेबांना पूर्णपणे निष्कासित न करता त्यांना ऑनररी पद शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांचं कायम राहील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ते दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असाच त्याचा अर्थ आत्ता होऊ शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे किरणजी मगाशी सांगत होते त्याला मी उत्तर देतो की 27 फेब्रुवारी 2018 रोजी अनिल देसाई सेक्रेटरी इलेक्शन विभागाचे शिवसेनेचे, त्यांनी पक्षाच्या 2018 मध्ये ही घटना दुरुस्ती जी काही झाली होती ती करून, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून नेमलेलं होतं पहिल्यांदाच, त्याच्यामध्ये म्हणजे उद्धव साहेबांनी त्यांना नेमलं होतं नेता या पदावर, जे 5-6-10 जण होते त्याच्यापैकी एक ते नेता होते. तर ती सुद्धा पक्षाची घटना तिथे सादर करण्यात आली होती. पत्र सुद्धा माझ्याकडे आहे, ते कोर्टामध्ये सबमिट केलेलं आहे, पान नंबर 21 वर आहे तिथे. त्यामुळे ते पत्र आपण सबमिट केलेलं आहे. तर शिवसेनेची घटनाच नव्हती असं म्हणू शकत नाही. आता दुसरं कारण काय मी असं म्हणतो त्याचं, की शिवसेनेची 2018ची घटनाच नव्हती असं सातत्याने म्हणण्यात आलेलं आहे. पण इलेक्शन कमिशनचाच निर्णय एकदा राजू वाघमारे साहेबांना मी सांगतो वाचून बघा. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी म्हटलेलं, एकनाथ शिंदेना डायरेक्शन दिलेले आहे की 2018च्या पक्ष घटनेमध्ये तुम्ही आता सुधारणा करून घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, 2018ची पक्ष घटना होती, मग सातत्याने नव्हती आणि म्हणून 1999ची पक्ष घटना आम्ही गृहीत धरणार हे जे सांगण्यात आलं, ती इलेक्शन कमिशननी मुद्दामहून, म्हणजे जेव्हा दिशाभूल करून घ्यायची असते त्यांना सांगण्यात आलं की बा अशा प्रकारचा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची दिशाभूल मुद्दाम करून घेतली आणि तरी सुद्धा इलेक्शन कमिशन सुद्धा त्या चोरीमध्ये सापडलेला आहे. हा मुद्दा आहे. राजू वाघमारे, कसं आहे मला किरण, राजू वाघमारे, हा कमलेशजी पहिल्यांदा की ना कोणी पक्ष आम्ही चोरलाय ना कोणी काय चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. सगळ्यात पहिलं की हा पक्ष आमचा आहे, पक्षाची भूमिका आमची आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या गोष्टी आमचे मित्र सांगतायत की उद्धव साहेबांचा आपण चोरी केली किंवा काय, हा चोरीचा प्रश्न येत नाहीये. हा संपूर्णपणे कायद्याचा आणि व्यवस्थित लोकशाही पद्धतीने पक्षातील मेजॉरिटीने ठरवलेला घेतलेला हा निर्णय आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आम्हीच आहोत आणि तो पक्ष आमचा आहे. किरण, काय झालंय हे सगळं करत असताना, म्हणजे मी किरणकडे जातो, याचा